विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स न्यूमेरिकल्स आपल्या सगळ्यांचा ना जिव्हाळ्याचा विषय आहे. हे न्यूमेरिकल म्हणजे अशी गोष्ट आहे ना, करायचं तर आहे, पण कसं करू कळत नाहीये. क्वेशन नंबर 1. सर हे प्रश्न येतात कुठून? मी सगळे पाठीमागचे पी-वाय-क्यूज करू का? मग एकदा जर मी पी-वाय-क्यूज केले सगळे, तर मला न्यूमेरिकल जमतील का? तेवढं पास होईल का? सफिशियंट राहील का? क्वेशन नंबर 1 होता ना तुमचा हा प्रश्न? क्वेशन नंबर 2 पण आहे माझ्याकडं. सो फक्त सॉल्व्ह प्रॉब्लेम केले तर चालतील का? त्यातलेच प्रश्न येतात असं बघितलंय आम्ही. चालेल का? क्वेशन नंबर 2 बरोबर आहे. हा पण प्रश्न आहे तुमचा. सर एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम जरा अवघड वाटतायत. येत नाहीत ना ते परीक्षेत? शक्यतो सॉल्व्हच येणार ना? काय चाललंय आपलं सांगू का? अगोदरच घाबरतोय आपण ह्या न्यूमेरिकल्सला. अगोदरच घाबरतोय. मी या लेक्चरमध्ये एक स्ट्रॅटेजी देणार आहे तुम्हाला. ओके. टॉपिक सिलेक्ट केलाय मी रोटेशनल डायनॅमिक्स. मी तुम्हाला स्ट्रॅटेजी काय देतोय बघा. वाय लर्न ॲप्लिकेशन मी अगदी हात जोडून आभार मानतोय ह्या लोकांच्या लक्षात घ्या, ज्यांनी वाय लर्न ॲप्लिकेशन आमच्यासाठी अवेलेबल करून दिलं. नाहीतर तुम्हाला सांगतो क्वेश्चन पेपर शोधायला लागायचे. या वेबसाईट वरून तिकडून डाउनलोड कर, हे कर. या लोकांनी आपल्याला एकत्र दिलंय विथ सोल्युशन. पुन्हा एकदा त्यांचे आभार. एक लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा लकी आहात जेवढं तुम्हाला मिळतंय. आमच्या वेळेस असं मिळत नव्हतं ना. आता आमच्या काळातल्या लोकांनी आता पालक जर हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना माहिती आहे, की आपण असं जर बोलायला गेलो ना, की आम्हाला हे मिळालं नव्हतं, ते मिळालं नाही, मी असे दिवस काढले, तसे दिवस काढले, की मुलांना जरा राग येतोय. पण रिॲलिटी आहे बरं का. वेळ घालवायला नको. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर द्यायची आहेत मला. त्यासाठी तुम्ही काय करायचं, की वाय लर्न वरती ना 2024 चा पेपर बघायचा आणि मी जुलै लिहिलंय याचा अर्थ तो रिपीटर मुलांसाठीचा पेपर आहे. ओके. काय विचारला याच्यात मी तुम्हाला सांगतो. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन फॉर सॉलिड स्फिअर? ओके. मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा, की पहिला प्रश्न तुम्हाला मिळाला रोटेशनल डायनामिक्स. मी एक फॉर एक्झाम्पल टॉपिक सिलेक्ट केलाय. तुम्हाला न्यूमेरिकलसाठी सांगायला लागलोय मी हां. मी ही जी स्ट्रॅटेजी देतोय ती फॉलो केल्याशिवाय न्यूमेरिकल जमणारच नाहीये तुम्हाला मी आत्ताच सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मला रिंग हा जो ऑब्जेक्ट आता लिहित बसत नाही तोंडी सांगतो. त्यांनी विचारलाय सॉलिड स्फिअर. हा एकच प्रश्न करून पी-वाय-क्यू करून भागणार नाहीये. म्हणजे तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर देतोय मी. फक्त पी-वाय-क्यू करून चालणार नाही. मग मला काय करावं लागेल माहितीये का? सॉलिड स्फिअर, रिंग, डिस्क जे काय ऑब्जेक्ट तुमच्याकडे आहे, ज्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे, त्या सगळ्यासाठी रेडियस ऑफ गायरेशन काढता आला पाहिजे. पण तो इथं सॉलिड स्फिअर म्हणलं की ना सांगू का 2/5 mr² म्हणजे किती सोपं आहे बघा. mk स्क्वेअर इक्वल्स टू 2/5 mr². m ला m कॅन्सल, स्क्वेअर रूट काढा. रूट 2/5 r संपलं. 1 मार्क मिळाला. पण मी तुम्हाला होमवर्क काय दिला, की मला मोमेंट ऑफ इनर्शियाचे सगळे फॉर्म्युले पाठ करावे लागणार आहेत. मला मोमेंट ऑफ इनर्शियाचे सगळे फॉर्म्युले करावे लागतील. ओके. मग मी मोमेंट ऑफ इनर्शियाचे सगळे फॉर्म्युले करणार. आता मी डायरेक्टली तुम्हाला जुलै नंतर फेब्रुवारीकडे नेतोय. पहिला प्रश्न परीक्षेत आला काय बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क विचारलंय. ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर mr²/2 पण ते मी इथंच केलं होतं. केलं होतं की नाही लक्षात घ्या. पुस्तकातला मी एक प्रश्न घेतो बरं का लक्षात घ्या. पुस्तकातला एक प्रश्न घेतोय. बघा मी थोडंसं हां. ओके. In a certain unit, the radius of gyration of a uniform disk, आता मी सगळेच फॉर्म्युले केल्यामुळे मला डिस्कचा फॉर्म्युला माहिती आहे. अबाउट इट्स सेंटर अँड ट्रान्सव्हर्स ॲक्सिस काय फॉर्म्युला असतो रे? mk स्क्वेअर इक्वल्स टू mr²/2. m ला m कॅन्सल मग k इक्वल्स टू r अपॉन √2. रेडियस ऑफ गायरेशन √2.5 दिलेली आहे. √2.5 ला √2 न मल्टिप्लाय करा r मिळेल. मग r मिळालं मला √5. आता काय विचारलंय? रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ टॅन्जंट इन इट्स प्लेन. सगळे फॉर्म्युले तर मी केलेत ना. नाही आहेत का तुम्हाला? तुम्ही माझा जुना एक व्हिडिओ बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया न्यूमेरिकल सह्याद्री ट्युटोरियल्स ऑफ अ रिंग डिस्क असं सर्च करा. मिळणार तुम्हाला व्हिडिओ. सांगू का? टॅन्जंट इन आता हा टॅन्जंट इन जो प्लेन असेल, तर तो डायमीटरला पॅरलल असतो. आणि ऑब्जेक्ट कोण आहे रे इथं? डिस्क. डिस्कसाठी डायमीटरचा फॉर्म्युला mr²/4 तेव्हा टॅन्जंटसाठी बघ I इक्वल्स टू mk स्क्वेअर असतं. पॅरलल ॲक्सेस थिअरम मी इथे यूज करणार आणि IO इक्वल्स टू IC प्लस mr² करणार म्हणजे मला इथं मिळणार आहे 5/4 mr². चला. m ला m काय होणार? कॅन्सल. मग k स्क्वेअर इक्वल्स टू 5/4 इंटू 5.
आर स्क्वेअरची व्हॅल्यू. मग 5 5 जा 25/4. मग स्क्वेअर रूट काढलं की 25 चं स्क्वेअर रूट 5. 4 चं 2. आन्सर 2.5 आलं. झालं का क्लिअर? म्हणजे मला आता जर खरोखर न्यूमेरिकल्स करायचे असतील नाही, माझ्याकडे वेळ आहे. मग माझी स्ट्रॅटेजी काय? मी एक एम-सी-क्यू दिसली ना, सॉरी एक पी-वाय-क्यू दिसलं मला, की त्याच्यावर रिलेटेड मी सगळं करणार. ओके. आता क्वेशन नंबर 2 बघा. क्वेशन नंबर 2. तुमचा क्वेशन नंबर तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. फक्त सॉल्व्ड प्रॉब्लेम करू का? पुस्तकात नाहीच आहे प्रॉब्लेम. पण माझा एक व्हिडिओ आहे, की त्या एकाच व्हिडिओमध्ये मी 3 प्रश्नाचे डेरिव्हेशन्स घेतलेत. क्वेशन नंबर 1, प्रूव्ह दॅट टॉर्क इक्वॉल्स टू I अल्फा. क्वेशन नंबर 2, कायनेटिक एनर्जी इक्वॉल्स टू हाल्फ I ओमेगा स्क्वेअर. क्वेशन नंबर 3, L इक्वॉल्स टू I ओमेगा. ह्या सगळ्यांचं प्रूफ आहे आणि त्यातलं हे प्रूफ पी-वाय-क्यू म्हणून परीक्षेत आलेलं आहे. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग ऑब्जेक्ट. 3 मार्काला सेक्शन सी मध्ये आलंय. म्हणजे बघा ना, मी पाठीमागून सुरुवात केली आणि मला फक्त 2021 पर्यंत जायचंय. मग मला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. म्हणजे मी काय करतोय, ओन्ली पी-वाय-क्यूज करतोय. न्यूमेरिकलसाठी करायला लागलोय न्यूमेरिकलसाठी. हे लक्षात घ्या. फक्त आहे ते आता बघा. हा फॉर्म्युला काय रे? टॉर्क इक्वॉल्स टू आय अल्फा ना? मग टॉर्क इक्वॉल्स टू आय अल्फा. अरे टॉर्क दिलंय 400. आय मला फाइंड आउट कराय. अल्फा दिलंय 20 इंटूचा अपॉन करा. त्या 400 ला फक्त 20 ने डिव्हाईड करा. आय मिळेल 2 मार्क आहेत. 400 ला 20 ने सगळ्यांना डिव्हाईड करायला जमतंय. पण युनिट कोण लिहिणार? मग तुम्ही सांगू का? मार्च 2021 चा पेपर बघा. डिफाइन 2022 चा बघा. डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया. गिव्ह एसआय युनिट अँड डायमेन्शन दिलंय. मग तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट डेफिनिशन नुसार युनिट माहिती आहे. किलोग्राम मीटर स्क्वेअर. विथ युनिटला 1 मार्क आहे बरं का. तुम्ही फायनल आन्सर विथ युनिट लिहिलं तर तो 1 मार्क मिळणार आहे. नाहीतर 2 पैकी सगळं सोडवलंय. फक्त युनिट लिहिलं नाही. गेला 1 मार्क लक्षात घ्या. असं नको आहे. चला पुढे जाऊया. वेल ऑफ डेथ. तर वेल ऑफ डेथचं डेरिव्हेशन विचारलंय रे इथं. पण मी काय करणार मग वेल ऑफ डेथ बघा, बघा मी तुम्हाला सांगतो इथं न्यूमेरिकल आलं. काय आलंय? न्यूमेरिकल. पण मी काय करणार मग वेल ऑफ डेथ म्हणल्यावर मी काय करणार तिथं ना हॉरिझॉन्टल कर्व्ह रोड पण आहे, बँकिंग पण आहे, सगळे एक्सप्रेशन एकसारखे आहेत. मी सगळ्यांचे फॉर्म्युले करणारच. मग V इक्वल्स टू अंडर रूट RG टॅन थिटा. मग टॅन थिटा इक्वल्स टू V स्क्वेअर अपॉन RG. टॅन थिटा इक्वल्स टू V स्क्वेअर अपॉन RG. ठीक आहे न्यूमेरिकल आहेच इथं. मग जेव्हा मी हे सगळे फॉर्म्युले केले बँकिंग वगैरे सगळे, मी व्हर्टिकल सर्कल मोशन पण करणार. अंडर रूट खाली किती असतं रे? वरती किती असतं मिनिमम RG, खाली 5 RG, मध्ये 3 RG. हे बी करणार. येऊ शकतं की 4 मार्काला? येऊ शकतं की नाही 4 मार्काला? नक्की येऊ शकतोय प्रश्न. म्हणजे मी माझं जे करतोय ते मी परफेक्ट करतोय. मी एकच न्यूमेरिकल करत नाही, मी फॉर्म्युला परफेक्ट करतोय. फॉर्म्युले मग येऊ दे कुठला पण न्यूमेरिकल. अजून खूप एक्सप्लेन करायचं आहे या व्हिडिओत मला. ऐका न्यूमेरिकल. पण हे न्यूमेरिकल पुस्तकात नाहीये. पुस्तकात हे न्यूमेरिकल आहे. समजून घ्या सांगतो. बघा नीट लक्ष द्या. ठीक आहे. बघा हे थोडंसं याची साइज इन्क्रीज करतो. 216 किलोमीटर पर आवर. अरे वाह! स्पीड तर तेच दिलेलं आहे. पण इथं रेडियस 288 दिलंय आणि इथं 72 दिलंय. इथं किती दिलंय बघा 72 एवढाच फरक आहे. पण विचारलंय विथ व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड म्हणजे थीटाच विचारलंय. मग टॅन इन्व्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर-जी फॉर्म्युला. चला आत्ताशी एक पेपर झाला, पण एक पेपर फिनिश करायला लागला किती वेळ मला? खूप. मी काय-काय केलं आणि हो, मी हे करत असताना सांगतो अबाउट मगाशी नाही का मी तुम्हाला इथलं ही एम-सी-क्यू सॉल्व्ह करताना पॅरलल एक्सेस थेरम वापरले ना मी. मग त्याचं स्टेटमेंट कोण करणार? त्याचं प्रूफ कोण करणार? ते बी मी करणार. मग पॅरलल काढले म्हणल्यावर परपेंडिक्युलर का सोडणार आहे मी? म्हणजे या एका पेपरमध्ये मी वेल ऑफ डेथ केलं. व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल रोड हा टॉपिक केला मी. हा टॉपिक केला. सगळे फॉर्म्युले पण केले ना. तर डोळे उघडले का तुमचे? बरं हे केलं तर सीईटीला काय फायदा होईल का? अरे होणार ना, नक्की फायदा होणार आहे. चला आता जुलैकडे जाऊया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क विचारले. येतात मला सगळे फॉर्म्युले मी केलेत. डिफाइन सेंट्रिपिटल फोर्स आता तुम्हाला माहिती आहे. द फोर्स व्हिच इस रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन इस नोन एज सेंट्रिपिटल फोर्स व्हिच इस डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. हे केलं होतं की मगाशी मी. वेल ऑफ डेथच्या वेळेसच ते केलं होतं. झालंय माझं. परत सेम क्वेशन रिपीट. सेम क्वेशन. म्हणजे बघा फेब्रुवारीचा क्वेशन जुलैमध्ये परत रिपीट झालाय लक्षात घ्या. फॉर्म्युला तोच आहे. मला येतोय. थीटा इक्वॉल्स टू टॅन इन्व्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर-जी. फिनिश. मग ह्याला मला वेळ लागलाच नाहीये. मग मी हे नाही का व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड तुम्हाला करा म्हटलं होतं. येत नाही तुम्हाला? 8 व्हिडिओची प्लेलिस्ट आहे. रोटेशनल डायनॅमिक्स. एकूण एक बघा आणि कंप्लीट करा. चला आता अजून एक लास्टचा पेपर बघूया आपण हां. बॉडी परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ॲज कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी. कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी. वेल ऑफ डेथ फॉर्म्युला मला येतोय.
आता प्रश्नाचं उत्तर तुमच्या मिळणार आहे. पुस्तकातले फक्त सॉल्व्हड प्रॉब्लेम केले तर चालतील का? बघूया चालतंय का? रेडियस 4 मीटर दिले, रेडियस 4 मीटर दिले. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.4 दिले, 0.4 आहे तसा प्रॉब्लेम आला. जरा दम धरा. बघा, बघा, बघा. इथं विचारलंय मिनिमम स्पीड काढूया ठीक आहे. पण त्यांनी नंतर विचारले फ्रिक्वेन्सी आणि इथं विचारले टाईम पिरियड आणि टाईम पिरियड हा फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल असतो. म्हणजे याची व्हॅल्यू जर 0.4 असेल, तर तिथं 1/0.4 येणार म्हणजे 2.5 समथिंग काहीतरी येईल लक्षात घ्या. यांनी हे अप्रॉक्सिमेट केलंय. तुम्ही ॲक्युरेट काढा वाटल्यास. पण टाईमचं युनिट तुम्ही सेकंद लिहिणार. म्हणजे आहे तसे प्रॉब्लेम येणार नाहीयेत. फक्त तेवढं एकच पी-वाय-क्यूचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करून उपयोग नाहीये. तुम्ही त्या टाइपचं कुठलंही आलं, तर ते आलं पाहिजे. हे कन्क्लुजन आहे या व्हिडिओचं लक्षात घ्या. अजून एक मी स्लाइड सिलेक्ट केले चला. ही शॉकिंग स्लाइड आहे. ही शॉकिंग आहे 2023 चा फेब्रुवारीचा पेपर. मी पहिला टॉपिक इतका जबरदस्त केलाय ना रोटेशनल डायनामिक्स, कुठलाही फॉर्म्युला विचारा येतोय मला, कुठलाही न्यूमेरिकल केला विचारा मला येतोय. मी पेपर हातात घेतल्यावर काय करतोय, बघू रोटेशनल डायनामिक्सचा कुठला प्रश्न आलाय, बघूया, बघूया. न्यूमेरिकल मी केलेच सगळे आणि पेपर हा असा येतोय. फ्रिक्शन जर 0 असेल, तर कॅन अ व्हेइकल मूव्ह सेफली ऑन द रोड? नो. फॉर मूव्हमेंट ऑफ टू स्टॉप द व्हेइकल टू व्हेन म्हणजे ब्रेक लावावा लागेल ना. टू स्टॉप द व्हेइकल किंवा टू टर्न द व्हेइकल फ्रिक्शनल फोर्स इस रिक्वायर्ड. हेन्स इट इस नॉट सेफ. 1 मार्काला आलंय. स्टेट एंड प्रूव्ह लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आपले लॉचे व्हिडिओज आहेत. बघा प्लेलिस्टमध्ये चेक करा. त्यात हे प्रूफ आहे. ते 2 मार्काला आलंय. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये टॉपला व्हेलॉसिटी आर-जे असते. इथं 5 आर-जे हे प्रूव्ह करा. 4 मार्काला आलंय. न्यूमेरिकल कुठं आलंय? मग टेन्शन काय त्या त्या सह्याद्री ट्युटोरियलच्या सरांनी न्यूमेरिकल असं करा, तसं करा सांगितलं. एक बी न्यूमेरिकल आलं नाही. माझी आठवण त्यावेळेस काढू नका. पण बाळांनो, मी काय म्हणतोय, लॉ तर आपण सगळे केलेले होते. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मगाशीच बोललो होतो मी तुम्हाला, की सगळं केलंय आपण. उलटा हा पेपर सोपा आहे माझ्यासाठी. न्यूमेरिकल नाही आलं, ओके. हे तर केले ना मी. म्हणजे मला असा ॲटिट्यूड हवाय. आता होमवर्क देतो 2023 नंतर 2022 चे 2 पेपर आहेत. 2021 चा 1 पेपर आहे. प्रत्येक टॉपिक ना असा एनालिसिस करा आता बास. वाय लर्न काढा. वाय लर्न वरून तुम्ही ते करा आणि क्वेशन पेपर वाईज जावा. म्हणजे कळेल तुम्हाला की क्वेशन पेपर येतोय कसा. आलं का ध्यानात? मग ते कळालं ना तुम्हाला, तर मग फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी सर आता इतका उशिरा तुम्ही सांगितलं. अगोदर का नाही सांगितलं? अगोदर तुम्ही माझं YouTube चॅनल फॉलो कुठे करत होता? फक्त आता ह्या परीक्षेपुरतं तुम्ही गोळा झालाय म्हणूया आपण. चिडलेलो नाहीये मी तुमच्यावर लक्षात घ्या, पण अजून वेळ आहे. की 4 दिवसात चमत्कार होणार आहे मला माहिती आहे. ओके. मग आता वेळ न घालवता दिलंय होमवर्क. रोटेशनल डायनामिक्स तुमचे जे टॉपिक झालेत ना, तसं एनालिसिस करायला सुरुवात करा. कशासाठी? न्यूमेरिकलसाठी हे लक्षात घ्या. मला माहिती आहे तुम्ही करणारच हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.